पण आपण आपण अशा मानसिकतेचे विद्यार्थी तयार करणं, त्यांचा बूस्ट करणं हो पण त्यांना. सर काही काही मुलं खूप छोटे आहेत. मग तिसऱ्या मी वर्गात वगैरे असेच आहेत काही सांगतो काही. ना, सांगतो ना. तुम्हाला काय वाटतं, ते लहान आहेत म्हणून त्यांचं स्पीड कमी आहे का? नाही नाही, विचारतो मी मुद्दाम. नाही कमी नाही पण थोडे घाबरतात ना ते सर. नाही नाही, नाही सांगतो. कमी नाही पण घाबरतात थोडेसे नाही, ते सांगतो ना. पोरं. सांगतो ना, मग सांगतो ना तुम्हाला मी. सांगतो तुम्हाला मी. छान तुमचा पॉइंट आहे. त्यांनाच आपल्याला हे प्रूव्ह करायचंय की बाळा, लेवल 5 मध्ये पण स्टँडर्ड नुसार ग्रुप वेगळा असतो. परत एकदा सांगतो. आपण प्रत्येक लेवलमध्ये स्टँडर्ड नुसार फर्स्ट, जर पहिलीतला पण मुलगा जर 5वीला करत असेल तर त्याचं तो वेगळा ग्रुपमध्ये असतो. पहिली दुसरीचा मुलगा, तिसरी चौथीचा मुलगा वेगळा असतो, 5वी 6वीचा वेगळा असतो. आपण अशा कॅटेगरीजमध्ये त्यांना विनर आपण डिक्लेअर करतो. म्हणून त्यांची कॉम्पिटिशन त्यांच्याच एज ग्रुपबद्दल असणार आहे. त्यांची कॉम्पिटिशन 8वी 9वीच्या मुलाबरोबर नसणार आहे. लेवल 5 मध्ये जरी तो असला तरी तो फर्स्ट सेकंड थर्ड या ग्रुपसाठीच तो कॉम्पिट, म्हणजे त्याने तिथंच फाईट केली पाहिजे. मी असं म्हणेन. बरोबर, क्लिअर पण झालं का सर नाही? ते फक्त बेसिक लेवललाच करतो ना आपण, बाकीच्या नाही, लेवलला कुठे नाही, करतो वेगळं नाही, वेगळं. नाही, 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 नाही. म्हणून आपण एवढे बक्षिस दिले 750. का दिले आपण बक्षिस 750? नाही तर मग लेवलमध्ये तर फक्त पहिले टॉप विनर आणि टॉप विनर आणि टॉप विनर असंच झालं असतं. आपण काय केलं, की जर एक चौथी लेवल असेल, आपण एवढा अजून क्रुटिनी केली सीमाताई यावेळेस. आपण नंतर नंतर आपण काय केलं, पहिली दुसरी, तिसरी चौथी, 5वी 6वी, नंतर आपण असं म्हटलं की नाही नाही, पहिलीवाल्यांशी पहिली, मग अजून पुन्हा परत फिल्टर लावले. पहिलीवाल्यांमधले टॉप काढा, दुसऱ्यांमधले टॉप काढा, तिसरी मधले टॉप काढा. म्हणून आपण नंबर ऑफ प्राइजेस जास्त दिले विद्यार्थ्यांना. फक्त पहिलीवाल्यांच्या पहिलीबद्दलच कॉम्पिटिशन राहील, दुसरीवाल्यांच्या दुसरीबद्दल, म्हणजे त्यांच्यामध्येच आपण हे केलं, असं केलं आपण. नाही, चांगला प्रश्न आहे तुमचा. म्हणून मी सांगतो तुम्हाला ओके क्लॅरिटी, ठीक आहे. की तो हा मुलगा चालेल. त्या स्टँडर्डचा ग्रुप वेगळा बनवू आपण, म्हणून त्याच्यावर अन्याय होणार नाही. म्हणून उलट त्याला तिथं फाईट करू द्या. हा ठीक आहे, काय 2 मार्क कमी चालेल मिळतील, ठीक आहे. पण त्याला म्हणायचं हो बाळा सर तू चालेल. करू शकतो. आपलं काम आहे असं सांगायचं. पण हम्म. आपण जर त्याला खाली फक्त काहीतरी तुला जिंकायचंय म्हणून खाली जा, दिस इज नॉट ऑनेस्टी, असं मला वाटतं. असं तुम्हाला पण वाटलं पाहिजे, असं मला वाटतं. हा, मग नाही बरोबर आहे. त्याच्यासाठी, हा, हो त्याच्यावर सर. अन्याय होऊ नये त्याच्यासाठी आपण सिस्टम लावलेली आहे. बाकी, आणि सर्वच जण लावतात, कारण प्रत्येकाला हा माहिती बस आहे. तेवढंच बाकी काही नाही. हा, हम्म. बरोबर. आणि ते तुम्हाला मी सांगितलेलं असतं बघ. चालेल. मागच्या वेळेस केलं पण होतं आपण, म्हणून आपण एवढे बक्षीस दिले ना. काही प्रॉब्लेम. ओके. एनी वन अजून? तर एक सर हा नॅशनल लेवलला जे कॉम्पिटिशन असतं त्याच्यासाठी फीज असते. सांगूया, अजून भरपूर वेळ आहे त्या गोष्टीला. सांगूया. फीस तर आपण आता सध्या तरी घेतो. अजून सध्या आपल्याला कोणी एवढा डोनर दाता नाही भेटलेला. पण तुमचा कोणी ओळखीचा असेल तर सांगा, 2-4 लाख रुपये त्याच्याकडनं घेतलं तर आपण मुलांना फ्रीमध्ये घेऊ. म्हणजे आपला अ, नंदताई, या सर्व गोष्टी करण्याचा मागचा उद्देश असा आहे की एक दिवस तो येईल की आपण काही न घेता आपण कॉम्पिटिशन घेऊ शकतो. तेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. जसं बिना टी शर्ट आणि बॅगचं पण शिकू शकतो, अबॅकस शिकू शकतो, हे आपण जगामध्ये प्रूव्ह करायचा प्रयत्न करतोय. तर तसं पण होईल की बिना फीचं पण कॉम्पिटिशन घेऊ शकतो. आपले उद्देश क्लिअर असले पाहिजे, तर ऑटोमॅटिक होतं. प्रयत्न करू, असं काही नाही. अजून कीर्तिताई का कोणीतरी अजून हात वरती केला होता? हा, कीर्तिताई बोला. सर रेडिओ विश्वाससाठी 4 आत्ताही तयार झालेले आहेत. अजून कोणाला इच्छा आहे का हा इंटरव्ह्यू हा हा हा, बरं देण्यासाठी? झालं तो विषय हेच माझ्या माझ्या विचारायचं ह्याच्यात होतं. विषय नव्हता. बरं झालं तुम्ही मला आहे ना, ते आधीच सांगायला पाहिजे होतं. ते सर्व ताईंना सांगायचं होतं. विश्वास तो हे मला प्रेझेंटेशन मध्ये मला टाकून घ्यावा लागेल. हा, परत एकदा सांगतो की रेडिओ विश्वास हे बघा, माहिती म्हणून सांगतो. एवढी मुलाखत घ्यायचे पण लोक पैसे घेतात. ज्यांना पावत्या फाडायच्या ते लोक पावत्या पण फाडतात. मी स्पष्ट सांगतो. कारण एक ब्रँड हे ब्रँड असतं शेवटी. लक्ष द्या. आणि तिथं त्या ब्रँड बरोबरच जाण्यात मजा असतो. मला प्रतिभाताईंनी पण 2-3 त्यांचे काहीतरी मुलाखतीचे व्हिडिओ पाठवले, पण लोकांना ते कळतं की एआय काय आणि ओरिजिनल काय. म्हणून तिथं व्हॅल्युएशन लोक काय करतात, की रिअलला व्हॅल्युएशन करतात. म्हणून मी सांगतो हे आपल्यासाठी एक सन्मानजनक आपल्यासाठी आहे, की आपण आपल्याला कोणीतरी एवढे पेस देत आहे. बरोबर ना, हे परत क्लिअर करतो सर्वांसाठी. पेस देतंय आपल्याला, हे सन्मान आहे आपल्यासाठी.
कदाचित त्यांना वाटलं यार हे ताई लोक कोणी येत नाही किंवा बोरिंग करतायत, ते बंद पण करू शकतात. आपण काही त्यांना काही पैसे देत नाहीये किंवा आपल्याला काही हे नाही, फक्त एक माणुसकी, एक आपलं त्यांना काम, त्याच्यामुळे ती एक व्हॅल्यू तयार झाली आपली, की ते आपल्याला पुन्हा पुन्हा ती संधी देत आहेत. आणि म्हणून सिरीज मोठी झाली पाहिजे, 101 पर्यंत पोहोचली पाहिजे, 1 वर्ष चालली पाहिजे. म्हणजे ती किती वर्ष चालेल आता, आठवड्यातून एक म्हणजे ती भरपूर दिवस चालली पाहिजे ना. म्हणजे 52 तरी झाले पाहिजे 1 वर्षाचे. तर मला वाटतं हा प्रश्न पडला नाही पाहिजे. तर त्याच्यासाठी अ, खूप साऱ्या ताईंनी प्लॅन केला पाहिजे. तुम्हाला तुम्हाला म्हटलं पाहिजे, की ताई एवढे एवढे धन नको आहेत आता. बस करा, बस करा. वेटिंगमध्ये तुम्ही ठेवल्या पाहिजे. जसं ते वेटिंगमध्ये ठेवतात तसं. अशी वेळ आली पाहिजे. तर हे मला आठवण द्या पुढच्या वेळेस बोलायला. कारण कसं असतं, की या गोष्टीची व्हॅल्यू कळली पाहिजे आपल्याला पण प्रत्येकाला. हां. एकदा तुम्हाला बोलायला संधी मिळाली, की तुम्हाला काय बोलायचंय ते स्वातंत्र्य तुम्हाला आहे. तुमचं म्हणणं मांडण्याचं तुम्हाला आहे. तर मग ते त्याची व्हॅल्यू पण कळली पाहिजे. एक पॉडकास्ट असेल किंवा आपण जे आकाशवाणीवर जाऊन बोलतोय. तर आज आपण वेगवेगळ्या विश्वासावर बोलतोय. ते इट इज अ इन्स्पायरिंग क्षण असतात. आम्ही पण रुपाली मॅडम आणि आम्ही पहिल्यांदा जेव्हा त्या लेकरांना घेऊन गेलो होतो रेडिओ विश्वासला 5-6 वर्षापूर्वी, तेव्हा पण आम्हाला वाटलं यार अच्छा लगता है. बरं वाटतं ना. कोणीतरी आपल्याला रेडिओ ते गेल्याशिवाय नाही अनुभूती येत. तर ते मला वाटतं तुम्हाला वेटिंगमध्ये आल्या पाहिजेत ताई लोकं. नाहीतर मग आपल्याला म्हणावं लागेल, की ताईंना आता तिथं पण पावती चालू करावं लागेल आपल्याला. एवढ्या ताई फ्री होत्या, आता पावती चालू झाली म्हणून. तर तिथं ही अट आहे, की आता ज्या ताईंनी खरोखर काम सुरू केलेलं आहे, त्या ताईंना आपण बोलवतोय. ते 4 ताई म्हणजे महिनाभर जातील. तर 4 तर पाठवा. मग बाकीच्या ताईंना अजून प्रेरणा पॉलिश करावं लागेल डोक्यामध्ये, की जरा थोडीफार घाण साफ झाली म्हणजे लगेच त्यांना येईल, "अरे, नाही, 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 अ, रेडिओ विश्वासाचा तुरा मिरवायचा आहे आपल्याला", म्हणून त्यांना प्रेरणा येईल मग. मग येतील. म्हणजे माझ्या मालेगावच्या ताई येतील, विटाच्या येतील, पुशेगावच्या येतील, त्याच्यानंतर मुंबईच्या येतील, इकडच्या तिकडच्या यायला लागतील मग. आणि किती लागतं? प्रोग्रामच्या दुसऱ्या नंदाताईंनी ठरवलं मुंबईहून किती रुपये लागतात? ₹75 यायला आणि ₹75 जायला. म्हणजे ठरवलं मुंबईहून यायचंय समजा नाशिकला, तर किती लागतात? ₹150 यायला आणि ₹150 जायला. पण धिस इज अ प्राउड मोमेंट असतो, की आपण जाऊन आकाशवाणीवर एक मुलाखत देऊन येतोय. तर ते शेवटी समजून घेण्याचा प्रकार येतो. बघू. म्हणून मी पण काही बोलत नव्हतो, पण तुम्ही चांगला पॉइंट सांगितला. आता या रूपाताईने ठरवलं तर सकाळी सायकल काढली तर मुलाखतपर्यंत 1 वाजेपर्यंत रेडिओ विश्वासला येईल आणि म्हणेल मी सायकलवर आले म्हणून मुंबईहून सांगेल. पण ते ठरलं पाहिजे ना, डोक्यात फार इथला प्रोग्राम फार फिट पाहिजे, की इथं मला जायचंय आज, मला अटेंड करायचंय. ते फार महत्वाचं आहे. तेच आपण काम करतोय. बघूया. जेव्हा ज्या दिवशी त्याला वाटेल तो येईल त्या दिवशी. ठीक आहे. तर ज्या 4 ताई आल्या त्या 4 ताईंना पाठवून देऊ. हां, पण ज्या दिवशी कमी पडल्या त्या दिवशी मग आपल्याला थोडंसं पण मला वाटतं वेटिंग पाहिजे आपल्याकडे. आणि म मला आहे ना, मला कळतच नाही. मी परत एकदा सांगतो, की मला वेळ, काळ, कन्फ्युजन मला बऱ्याच ताईंना ठीक आहे, पण तुम्हाला सर्वांना मर्यादा आहेत म्हणून ठीक आहे. कारण पण ते थोडंसं तयारी अलर्ट पाहिजे, की येस, रेडी, रेडी पाहिजे, रेडीनेस पाहिजे. बघूया ठीक आहे. अजून कोण आहे? कोण बाकी आहे का? डोळ्यासमोर दिसणाऱ्या ताई. पण आपण कंपल्सरी नाही करू शकत ना. त्या ताईंनी सांगितलं पाहिजे, "मी येते, मी येते, मी येते." असं झालं पाहिजे. आपण कंपल्सरी नाही करू शकत. ओके ना? बऱ्याच ताई बाकी आहेत आपल्या. हां. प्रोग्रामच्या दुसऱ्या दिवशी सांगितलं ना, रविवारी जर 7:00ला आपला प्रोग्राम झाला, सोमवारी फिक्स आहे माझं. आपण आता समजा आपण आहे ना, आता आपल्यासमोर ताई भरपूर आहेत. समजा आता या विद्याताई आहेत, त्यानंतर या स्वातीताई आहेत. आता यांचं सुरुवात व्हायचं आहे ना. यांना सर्टिफिकेशन नंतर आपण या बाकीच्या ताईंना संधी देऊ तिथं, रेडिओ विश्वासमध्ये पण. म्हणजे यांच्या हाताखालून 5-25 लेख खऱ्या अर्थाने यांचं काम पण झालं पाहिजे ना. नाहीतर या जाऊन काय म्हणतील, "मी अजून तर शिकते." मग ते म्हणतील, "शिकणाऱ्या ताई पण मुलाखतीला आल्या का?" असं पण नको व्हायला पाहिजे ना. ह्याने सांगितलं पाहिजे. मी आतापर्यंत 2-3 हजारांच्या डोक्यांना पॉलिश केली छानपैकी. आता त्यांचं जरा घाण साफ केली. त्याच्यामुळे ते जरा आता क्रिएटिव्ह विचार करायला लागले. एक उदाहरण सांगतोय मी. त्यांना असं प्रेरणादायी स्वतःचं कर्तृत्व बोलता आलं पाहिजे तिथं, की मी ब्रेन ट्रेनला आले, मी हे शिकली म्हणून मी काहीतरी केलं आणि आपलं पण आपली स्वतःची सक्सेस स्टोरी. हे बघा, विचारणारा मी नेहमी सांगत असतो. समोरच्याला आपल्या बाटलीत उतरवणं ही स्किल असतं.
कुठलाही कितीही भारी ऑडिटर आहे हो, कितीही भारी मुलाखतकार आहे हो, त्याला आपल्या पॉइंटवर नेणं आणि आपले पॉइंट ओपन करणं हे आपलं काम असतं. आपला आपला अजेंडा ठरलेला पाहिजे. तो प्रश्न कसाही विचारो, राजकीय लोक बघा त्या प्रश्न काही विचारो, पण त्यांना जे सांगायचं खोटं नाटं तेच सांगून मोकळे होतात. तसं आपलं पण मुलाखत देताना असलं पाहिजे. म्हणून प्लान आपल्या डोक्यात असला पाहिजे की 1 2 3 4 मला हे पॉईंट बोलायचे आहेत म्हणून असं असलं पाहिजे. हा, आपल्याकडे त्या आता मला तृष्णाताई दिसत आहेत. आता तृष्णाताईंनी काय, तृष्णाताईंना काही नाशिकमध्ये मुलाखतला जायला काय मला नसलं पाहिजे प्रॉब्लेम. माधुरी कदमताई मला आता दिसत आहेत. त्याच्यानंतर आता या शालिनीताई ओझरून काही, या शालिनीताईंना काय आपल्याला काही हेलिकॉप्टर पाठवलं पाहिजे का ओझरच्या विमानतळावर, की ताई विश्वास रेडिओचं हेलिकॉप्टर येतं आणि बसा याच्यावर आणि मग मुलाखतला या म्हणून. आहे त्यांचं काम म्हणून मी बोलतोय, असं काही नाही. आता आमची मला वैशू दिसते धुळ्याहून, किंवा योगिताताई दिसत आहेत मालेगावहून. आपल्या मंजुषाताई बघा, आता मंजुषाताईंचा किती स्ट्राईक रेट भारी आहे नॅशनलला, पण त्या सुद्धा अजून मुलाखतच्या राहिल्या आहेत. स्ट्राईक रेट किती भारी आहे त्यांचा. काय त्यांचा सर माझी हा झाली सर. हा झाली माझी का? झाली. झाली का? झाली. जाणार आहे सर मी उद्या परवा. कोण? मंजुषा. हा हा हा, नाही शालिनीताईंची झाली. हो. शालिनीताई म्हणतात झाली झाली. हो. सॉरी सॉरी सॉरी, माझं ते लक्षात नाही राहिलं, सॉरी. ओके ना. हा, पिंपळगावहून आली मी. ठीक आहे ठीक आहे, मला काय वाटलं झालेलीच नाही. ओके ना. नाही. अजून कोण चेहरे दिसत आहेत मला? तर नाशिकच्या बऱ्याच ताईंची झालेली, आता नाशिकचे जे बाहेरचे ताई आहेत त्यांचा नंबर आहे. मग तो प्रॉब्लेम काय माहिती का? तो प्रॉब्लेम पॅशनचा आहे. तर त्यांना पॅशन वाटलं पाहिजे की ते जाऊन आपल्याला कम्प्लीट करायचंय. तर असं काही नाही, पॅशनचा विषय नाहीये सर, फक्त नाही नाही, माझं थोडासा आहे काम ना आहे हो. कोणाचा विषय माझं नाही. काम आहे, मी बोलतोय नाही मला हो सर, संदर्भातले. नाही सर, मला पहिलं जशी जशी रेकॉर्डिंग सुरू झाली ना तशी हाऊस यायची, पण म्हणजे ताईंना विचारा, मी स्वतःहून फोन केला होता ताईंना, मला यायचंय तर त्यावेळेस ताई बोलल्या की आता स्टॉप केलंय. ताई मी स्वतःहून कॉल केलेला ना हा, मग ते तुम्हाला, काय होतं, पण नंतर हो, केला होता. त्यांच्याकडे 4 अवेलेबल झाले ना, ते त्यांचा तो स्टुडिओ बुक असतो ना वेगवेगळ्या इनिशिएटिव्ह साठी. तर मध्ये आपण एकदम ते 3 त्यानंतर 1 महिने बंद केलं होतं वाटतं त्यांनी. ठीक आहे ठीक आहे. मी ताईंना कॉल केल्यानंतर 1 महिना काहीतरी बंद केलं होतं त्यांनी, आणि मग नंतर योगच आला नाही. ठीक आहे ना, चालेल. अजून ठीक आहे, मला वाटतं सिद्धीताई बाकी त्यांचं मी झालं. नाही, प्रोग्रामच्या दिवशी थांबून जाणार आहे आणि सोमवारी नक्की देणार आहे सर, माझं सोमवारी फिक्स आहे. करूया ना. तर त्यांना सांगू आपला स्टुडिओ पूर्ण दिवसभर चालू ठेवा त्या दिवशी. बघूया काय करता येईल तर. म्हणजे चालेल चालेल. एवढं शक्य नाही होणार त्यांना, कारण त्यांचे पण शेड्यूल, आपला रविवारी आहे ना, रविवारी सुट्टी आहे त्यांना, रविवारी सुट्टी असते त्यांना. चलो ठीक आहे, थांबूया. एक एक गोष्टी क्लिअर करू उद्यापासून. मला पण आठवण करून द्या मी काय विसरलो तर. आणि सर्वात महत्वाचं नॉमिनेशनचं, चांगले लोक शोधा, जरूर आपण त्यांना देऊ. आपल्याकडे खूप डाटा आहे. माझ्याकडे जवळजवळ 1,200 डाटा आलेला आहे, 1,200 जणांचा नारी शक्तीचा. पण त्याच्यातले 1,200 मध्ये 120 जण असे आहेत की ते मला काय वाटत नाही योग्य नाही आहेत. म्हणजे आपण जर देतोय तर मग एकदम त्या व्हॅल्युएबल असले पाहिजे लोक, असं माझं मत आहे. हा, 5-6 जण चांगले आहेत त्याच्यामधले, म्हणून आपण अशा लोकांना देऊ की आपण त्या गोष्टीची व्हॅल्यू असली पाहिजे. ओके ना, असं मला वाटतं. ओके, ठीक आहे. थांबूया. बोला बोला ताई, बोला. माईक ऑन करा तर आवाज येईल मला. झोपेतून उठल्या वाटतं. हम्म. नाही, हम्म. माझं उद्या पार्सल पाठवणार आहेत ना? नाही हम्म. नाही नाही, उद्या नाही, परवा 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 परवा. तुम्ही सोमवारी म्हटलेला. हो, काय झालं, हे 3 दिवस सुट्ट्या आल्या ना, तर तुम्हाला जे टूल पाहिजेत ना ते माझ्या ताब्यात नाही दिले कुरिअरवाल्याने अजून. त्याने काय केलं, त्याने 15, 16 आणि 17 3 दिवस हक्काच्या सुट्ट्या घेतल्या लोकांनी. त्याच्यामुळे ते माझ्या ताब्यात नाही आलं. मी आज पण काल एक तर शनिवार सुट्टी होती. शनिवारचं MIDC बंद असतं म्हणून त्याचं ट्रान्सपोर्ट बंद. आज गेलो तर म्हणे रविवारचं बंद. त्याच्यानंतर परवा तर 15 ऑगस्ट होता, म्हणून 3 दिवस त्याने आरामात सुट्ट्या घेतल्या. आता उद्या मला भेटून जाईल, मी परवा मंगळवारी पाठवून देईल. क्लिअर? आणि ती गाडी मला टायमिंग सांगा. पण मी उद्या तरी पण आपण बोलूया ताई, पूजाताई, एकदा बोलू फायनल. म्हणजे असं नको व्हायला की मला ती गाडी आरामात आहे, 7:30-8 ला आहे म्हणून मी देऊन टाकेल, काय प्रॉब्लेम नाही. गेल्या वेळेसचे 5-6 टूल सर, रॉड वाकडे होते ते नेमके टेन्सचे वगैरे. त्या सप्लायरला आपण आता बंद करून टाकलं.
त्या सप्लायरने खूप त्रास दिला. म्हणजे मला आता मी सांगायचं तर असं झालं की आपण म्हणतो ना की आपण खूप लॉस मध्ये गेलो. म्हणजे आता खूप म्हणजे आणि ते मुलं पण घेत नाहीत मग टूल ते तसे. नाही ठीक आहे, नाही बंद केलं, तो सप्लायरच बंद करतोय आपण डायरेक्ट. बंद म्हणजे बंद, डायरेक्ट बंद. काय होतं ना की नॉट केअर कर म्हणजे असाले ते आता जाऊ द्या, ते परत बाकीच्या ताईंना रागेल. ते मद्रासमध्ये का बोलतात बी ना, एकदम रफ त्यांना काय म्हणजे त्या लोकांना असं आपण पोलाइटली पण नाही, रिस्पॉन्स पण नाही देत. म्हटलं मग ठीक आहे, जाऊ दे बाबा, तुला बदलूनच टाकतो. आणि मी त्याच्या घरी, त्याच्या त्याच्या ऑफिसला, त्याच्या घरी दोनदा तीनदा, मी जेवढ्यांदा चेन्नईला गेलो ना तेवढ्यांदा जाऊन आलोय. माझं जुनं 15-20 वर्षाचं नातं आहे. पण यावेळेस एकदमच म्हणजे एकदमच म्हणतात ना की बॅड रिस्पॉन्स, म्हणजे बॅड, कदाचित तिथं पण कोणी बदलले असतील लोक किंवा त्यांचे काही वादविवाद असतील माहित नाही. पण इट्स नॉट गुड रिस्पॉन्स, म्हणून आपण सप्लायर बदलवतो डायरेक्ट. काय काळजी नका. ओके ना, आत्ता चांगले चांगले येतील, 100% चांगले येतील. ओके पूजा ते ठीक आहे. हं, ओके, थांबूया. तर बोला. वैदिक मॅथची ट्रायल एक्झाम घेणार का सर? म्हणजे फायनल एक्झामच्या अगोदर थोडी ट्रायल एक्झाम होईल का वैदिक मॅथची? कसा म्हणजे कसा कसं वेळ स्वरूप असतं ते कस कसा कसा वेळ माझ्याकडे मला माहित नाही, पण मी प्रयत्न करतो. काय ऑनलाईन ऑफलाईन मी ते पण काही बोललो नाही ना. मला ठरवू द्या, एवढ्या नाही. दिवसात मी करतो. पण एक्झाम तर होईल. त्याचे अधिक बोला. मॅचचे प्रॅक्टिस पेपर जरी एक-दोन दिले तरी म्हणजे जुने असतील ते म्हणजे आम्हाला एक म्हणजे पेपर कसा होईल त्याचा अंदाज पण येईल ना. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, ठीक आहे ठीक आहे, ते पण देतो. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. चालेल. विद्याताई चालेल. तर मॉर्निंग पर्यंत लेटर द्या ना. ओके, लगेच देतो. दोघं पाहिजे का एकच पाहिजे? हं? चालेल कोणतंही तुमच्या ह्याच्याप्रमाणे. मला हाय आत्ताच टाकून ठेवा, फॉर लेटर, हाय फॉर लेटर हो सर. ग्रुपमध्ये टाका. म्हणजे मला ते लक्षात राहतं प्लीज. ओके ना. म्हणजे मी तिथं व्हॉट्सअपमध्ये ग्रुपमध्ये गेल्या गेल्या पहिले तुमचं नाव मला समजेल. मला काहीतरी थांबूया का प्लीज? का कोणाला काही बोलायचं आहे? हा थांबूया. ठीक आहे. मी फक्त जस्ट कोणी दिसतंय का अजून? ओके ठीक आहे, चला थांबूया, नो डाऊट. ओके. बाय बाय. काय डाऊट असला तर उद्यापासून मी सेकंड शिफ्टला आहे, म्हणून मी थांबून तुम्हाला पुन्हा पुन्हा परत विचारतोय. काय असेल तर व्हॉट्सअपवर मेसेज करेल, लिंक पाठवेल या लेवल 4च्या ताईंना, आणि त्या पद्धतीने प्रॅक्टिस करूया आपण. चलो बाय बाय. ठीक आहे, चलो. ओके.